मांडोदेवी देवस्थान येथे 191 जोडप्यांचा सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न। नमस्कार, सत्यको जानू न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आमगाव तालुक्यातील प्रसिद्ध मांडोदेवी देवस्थान येथे यंदा भव्य सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। या सोहळ्यात एकूण 191 जोडप्यांचे विवाह विधिवत पार पडले। सामाजिक एकोपा आणि सर्वधर्मीय समभावाचा संदेश देणारा हा सोहळा परिसरात आकर्षणाचे केंद्र ठरला। उपक्रमाचे वैशिष्ट्य आणि इतिहास। ट्रस्टची स्थापना 1984 साली या ट्रस्टची स्थापना झाली। दीर्घ परंपरा। गेल्या 34 वर्षांपासून हा सामूहिक विवाह सोहळा अविरतपणे पार पडत आहे। सामाजिक चळवळ। एका लहान उपक्रमापासून सुरू झालेला हा प्रवास आज एका मोठ्या सामाजिक चळवळीत रूपांतरित झाला आहे। मान्यवरांची मांदियाळी। या सोहळ्याला अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली। प्रमुख उपस्थिती आशिष जयस्वाल, राज्य अर्थमंत्री, महाराष्ट्र राज्य। विनोद अग्रवाल, ट्रस्टचे अध्यक्ष तथा आमदार, गोंदिया विधानसभा क्षेत्र। संजय पुराम, आमदार, आमगाव देवरी विधानसभा क्षेत्र। लेखराम भेंडारकर, अध्यक्ष, जिल्हा परिषद। लक्ष्मण भगत, सभापती, बांधकाम विभाग। देवस्थान विकासासाठी निधीची मागणी। कार्यक्रमाच्या ओघात आमदार विनोद अग्रवाल यांनी मांडोदेवी देवस्थानाच्या विकासासाठी शासनाकडून अधिक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली। यावर राज्य अर्थमंत्री आशिष जयस्वाल आणि इतर मान्यवरांनी सकारात्मक प्रतिसाद देत देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। ठळक वैशिष्ट्य। या भव्य सोहळ्याला 10,000हून अधिक नागरिकांनी उपस्थिती लावली। सर्व पाहुण्यांसाठी आणि वरवधू पक्षांसाठी भोजनाची चोख व्यवस्था करण्यात आली होती। उपस्थित सर्व मान्यवरांनी 191 नवदाम्पत्यांना त्यांच्या पुढील सुखी वैवाहिक जीवनासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। गोंदिया जिल्ह्यातील मांडोदेवी देवस्थानमध्ये एक अतिशय स्तुत्य उपक्रम आहे की एक नवरात्रीच्या नंतर रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी हा जो सामूहिक विवाहाचा कार्यक्रम हा इतक्या मोठ्या प्रमाणात गोरगरीब माणसांच्या जीवनामध्ये मंगल करण्यासाठी, कल्याण करण्यासाठी, त्यांची बचत करण्यासाठी एक अतिशय पवित्र आणि स्तुत्य उपक्रम त्यांनी केला। त्या सर्व आयोजकांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आणि हा जो मंदिर आहे, हा जो देवस्थान आहे, या भागाच्या परिसराच्या विकासासाठी मी पुन्हा लवकर येऊन एक नवीन आराखडा याचा कसा करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करतो। साहेब, आपण एक आता याचा एकंदरीत पहिले प्लॅन तयार करू, प्लॅन तयार केल्यानंतर टप्प्याटप्प्याने